नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासाला आपण ॲडवर्ब टू या ॲडवर्ब विषयी माहिती पाहणार आहोत. त्यातला बघा बरं पहिलंच युजेस ऑफ ॲडवर्ब टू याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. The adverb to has a negative sense. बघा नकारात्मकाचा बोध होतो when it is used before an adjective. कशाच्या आधी? adjectiveच्या आधी. And that adjective is followed by an infinitive. infinitive लक्षात ठेवायचं, हे टू प्लस वर्ब त्याच्यानंतर येईल. मग इथं TWO या ॲडवर्बचा अर्थ काय लावायचा आहे? दिस मीन्स मोर डॅश दॅन रिक्वायर्ड. म्हणजे इथं तुम्ही तो जे काही गुण असेल तो ॲडजेक्टिव्ह याच्यामध्ये ॲड करा आणि त्याला वाचा. म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त एखादा गुण असणे. ही इज टू लेझी याचा अर्थ काय? ही इज मोर लेझी दॅन रिक्वायर्ड टू गेट अप अर्ली. बघा टू प्लस वर्ब आलेलं बघा, टू गेट अप अर्ली. इथे झालं. I am too busy to attend any function means I am more busy than required. त्या अर्थाने त्याला वाचा. इथे बघा टू प्लस वर्ब आलेलं आहे. शी इज टू डल मीन्स शी इज मोर डल दॅन रिक्वायर्ड टू आन्सर एनी क्वेश्चन. आणखी पुढे पोहूया आपण. The adverb to has a positive sense when it follows the adverb only. बघा ओनलीच्या नंतर जर टू आले तर ते होकारार्थी अर्थानं राहील. बघा ही इज ओनली टू याचा अर्थ बघा आपण खूपच किंवा व्हेरी या अर्थानं जरी घेतलं तरी चालेल. बघा ही इज व्हेरी ग्लॅड टू मीट हिज फ्रेंड्स मीन्स ही इज ओनली टू ग्लॅड टू मीट हिज फ्रेंड्स. शी इज ओनली टू इंटेलिजंट टू आन्सर द क्वेश्चन मीन्स शी इज व्हेरी इंटेलिजंट टू आन्सर द क्वेश्चन या अर्थ आपण त्याला पाहिलेलं आहे. आणखीन पहा त्याच्यामध्ये The adverb to means also or as well when it is used at the end of the clause or it is bounded by commas. बघा this to बघा हे कॉमा मध्ये बंदिस्त आहे. बघा this to is very important means this is also important या अर्थाने ते वापरलेलं आहे. You are busy, she is busy टू म्हणजे असं वाक्याच्या शेवटी जेव्हा येईल तेव्हा हे ॲज वेल या अर्थानं असेल. ॲज वेल ॲज नाही लक्षात ठेवा मित्रांनो, ते ॲज वेल आहे फक्त. काय ते ॲज वेल मीन्स यू आर बिझी, शी इज बिझी, ॲज वेल या अर्थानं ते वापरलेलं आहे. पुढे आणखीन पाहूया आपण. मच टू आणि टू मच यांचा वापरातील फरक हे आपण आधीच्या तासाला देखील पाहिलेलं. बघा टू मच हे नेहमीच नाऊन आधी वापरले जाते तर मच टू हे ॲडजेक्टिव्ह आधी वापरले जाते. बघा बरं ही टेक्स टू मच शुगर, शुगर याच्यातलं नाऊन आहे आले की नाही. इन हिज टी अँड धिस क्वेश्चन इज मच टू सिम्पल हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्या आधी येणार हे याच्यातलं ॲडवर्ब आहे. फॉर मी हे आता ते वापरलेलं आहे. आता इनफ विषयी पाहूया आपण. इनफ यामध्ये बघा बरं इनफ हे ॲडवर्ब वाक्यात ॲडजेक्टिव्ह नंतर वापरले जाते आणि त्यानंतर टू प्लस वर्ब म्हणजे टू इन्फिनिटी वापरले जाते. बघा हे होकारार्थी अर्थानं असते. ही इज स्ट्रॉंग इनफ टू प्लस आले बघा टू प्लस वर्ब इनफ टू कॅरी द हेवी बॅग. शी इज थिन इनफ टू पास बिटवीन द बार्स. ही इज इंटेलिजंट इनफ टू आन्सर एनी क्वेश्चन त्या अर्थाने त्याला वापरलेलं आहे. बघूया आणखी पुढे. स्टील आणि यट हे ॲडवर्ब विषयी पाहू. स्टील हे ॲडवर्ब सामान्यतः होकारार्थी वाक्यात वापरले जाते तर यट हे सामान्यतः नकारार्थी वाक्यात वापरले जाणारे ॲडवर्ब आहे. मेनी पीपल स्टील बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. आय हॅवंट सेंट एनी लेटर टू हिम यट. परफेक्ट टेन्समध्ये म्हणाल बघा प्रेझेंट परफेक्टमध्ये सुद्धा त्याची ओळख आहे ती यटची. पुढे आणखी पाहूया. हार्डली, स्केअर्सली अँड बेअरली याविषयी आपण माहिती घेणार आहोत. हार्डली, स्केअर्सली जर विचार केला तर हे ॲडवर्ब सामान्यतः सारख्याच अर्थाने वापरले जातात. हार्डली सोबत एनी किंवा एवर यांचा वापर करता येतो हे सुद्धा ॲडवर्ब वापरले जातात. हार्डली एनीचा अर्थ आहे बघा बरं व्हेरी व्हेरी लिटल म्हणजे प्रमाणानं फार फार कमी असा अर्थ घ्या. आणि व्हेरी व्हेरी फ्यू असं जर म्हटलं तर हे प्रमाणानं नाही तर संख्येनं फार फार कमी अर्थानं घ्या.
हार्डली एव्हरचा अर्थ होतो बघा व्हेरी व्हेरी सेल्डम, म्हणजे फार फार कमी वेळेस किंवा क्वचितच या अर्थाने घेतले जाते. बघा, ही हॅज हार्डली एनी नॉलेज अबाउट ग्रॅमर मीन्स ही हॅज व्हेरी व्हेरी लिटल नॉलेज अबाउट ग्रॅमर. कारण नॉलेज हे अनकाउंटेबल नाऊन आहे, म्हणून त्याला तुम्हाला प्रमाणात घ्यावं लागेल, संकेत घेता येणार नाही. ही हॅज हार्डली एनी फ्रेंड्स म्हटलं की संख्येने आले की नाही बघा, ही हॅज व्हेरी व्हेरी फ्यू फ्रेंड्स या अर्थाने घ्या. शी हार्डली एव्हर मीट्स मी मीन्स शी व्हेरी व्हेरी सेल्डम मीट्स मी, क्वचितच ती मला भेटते या अर्थाने ते वापरलेलं आहे. आणखीन आपण पाहूया त्याच्यामध्ये बेअरली. बेअरली विषयी बघा बरं, बेअरलीचा अर्थ आहे नो किंवा नॉट मोर दॅन. तसेच बघा बेअरली हे इनफ या ॲडजेक्टिव्ह आधी वापरतात बेअरलीची जमेची बाजू. ही इज बेअरली 15 बट क्वाईट इंटेलिजंट मीन्स ही इज नो मोर दॅन 15 बट क्वाईट इंटेलिजंट. ही हॅड बेअरली इनफ, अनेकांनी बघा बरं, ही हॅड बेअरली इनफ टू इट मीन्स ही डिड नॉट हॅव मोर दॅन इनफ टू इट या अर्थाने ते वापरलेलं आहे. पुढे पहा आणखीन, ऑफकोर्स आणि सर्टनली याच्यातला फरक. ऑफकोर्स शोज अ नॅचरल ऑर इनएव्हिटेबल कन्सिक्वेन्स म्हणजे सर्वसामान्य परिणाम किंवा निष्पत्ती त्यांना दाखवतात, म्हणजे सर्वांना लागू असणार. आणि सर्टनली शोज अ पर्सन सर्टन्टी, एखाद्या व्यक्तीची निश्चितता त्याच्यातून व्यक्त होते. त्यामध्ये बघा बरं उदाहरण, ऑफकोर्स नोबडी इज ऑलवेज ऑनेस्ट, सर्वांविषयीच ते मत व्यक्त केलेले आहे. ऑफकोर्स नो ट्रेन कॅन बी पंक्च्युअल ऑन ऑल द डेज ऑफ द इयर. ही म्हणजे आता बघा विशेष व्यक्तीसाठी, बघा ही इज एकाच व्यक्तीसाठी, ही इज सर्टनली द मोस्ट एक्सपिरियन्स टीचर हिअर या अर्थाने ते वापरलेलं आहे. महत्वाचं आहे आता ते म्हणजे युजेस ऑफ फेअरली अँड रॅदर. बोथ द ॲडवर्ब्स फेअरली अँड रॅदर मीन्स मॉडरेटली म्हणजे माफक प्रमाणात हे अर्थाने वापरले जातात. फेअरली हे ज्या विशेषणातून पसंतीचा बोध होतो त्याच्या आधी वापरले जातात, महत्वाचे आहे बघा. आणि रॅदर कुठे आहे बघा बरं, ज्या विशेषणातून पसंतीचा बोध होत नाही त्याच्या आधी वापरले जातात. बघा, युअर एसे इज फेअरली गुड म्हणजे समोरच्याला तो एसे आवडला असेल. बघा, शी इज फेअरली ब्युटिफुल, शी इज रॅदर अगली म्हणजे याच्यातून नापसंतीचा बोध होतो. बघा, ही इज रॅदर फुलिश यातून बोलतो. परंतु बघा काही उदाहरणं कशी आहेत त्याच्यामध्ये, काही विशेषणातून पसंती नापसंतीचा बोध होत नसेल तर ते कर्त्यावर आधारित असतं. बघा, कर्त्याच्या पसंती किंवा नापसंतीवरून फेअरली आणि रॅदर यांचा वापर करावा. जसं एखाद्याला गरम चहा आवडत असेल तर त्याने फेअरली वापरायचं, आणि ज्याला गरम चहा आवडत नसेल तर तो काय वापरणार, रॅदर. बघा बरं, द टी इज फेअरली हॉट, याच्यातून काय कळतं की द स्पीकर लाईक द टी हॉट और द स्पीकर लाईक हॉट टी. चहा छान गरम आहे या अर्थाने बघा, आय लाईक इट हॉट. द टी इज रॅदर हॉट, आता काही ना गरम चहा आवडत नाही त्याला गरम चहा देत लगेच म्हणतो हे फार गरम आहे. आय डोंट लाईक इट हॉट, मला ते गरम आवडत नाही या अर्थाने ते वापरते. पुढे पहा आणखी, ॲडवर्बचे वाक्यातील स्थान महत्वाचं आहे बघा. ॲडवर्ब मॅनर यांचा सामान्यतः वाक्यात ऑब्जेक्ट नंतर उपयोग होतो. म्हणजे ही जर टाईप जर तुम्ही पाहिली तर यस सब्जेक्ट वर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर ॲडवर्ब मॅनर, याला आपण SVOA ची टाईप म्हणतो. बघा, दे ट्रीटेड द बॉय बॅडली, तुम्ही जर पाहिलं तर हे दे सब्जेक्ट, ट्रीटेड वर्ब, द बॉय याच्यातलं ऑब्जेक्ट आणि बॅडली हे झालं याच्यातलं ॲडवर्ब मॅनर. ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली, याच्यामध्ये बघा हे सब्जेक्ट ही वर्ब झालं याच्यामध्ये स्पीक्स इंग्लिश झालं याच्यातलं ऑब्जेक्ट आणि फ्लुएंटली हे झालं याच्यातलं ॲडवर्ब मॅनर, ही रचना यांच्यामध्ये. पुढे पाहू आणखी, ॲडवर्ब मॅनर हे ऑब्जेक्ट आधी तेव्हाच येते. बघा बरं, ऑब्जेक्टच्या आधी तेव्हाच येते जेव्हा ऑब्जेक्ट नंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज येतो. मग ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचा कसा, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात ही हू, विच, दॅट यापैकी एका रिलेटिव्ह प्रोनाऊनने होते. लक्षात ठेवा, रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे रिलेटिव्ह क्लॉजच्या सुरुवातीला येणार, ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या सुरुवातीला येणार, आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज हे त्याच अँटीसेडंट म्हणजे त्याच्या आधी येणाऱ्या नाऊन किंवा प्रोनाऊनशीच ते संबंधित असतात, त्यांनाच ते जोडून येणार, म्हणजे त्यांच्यामध्ये परत ॲडवर्ब चालणार नाही. बघा, दे ट्रीटेड बॅडली हे बघा हे ॲडवर्ब मॅनर कशाच्या,
आधी आले ऑब्जेक्टच्या आधी आणि हा ऑब्जेक्टला अटॅच असणारा ॲडजेक्ट हा झाला याच्यातला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. पुढे आणखीन पाहू. ॲडवर्ब, मॅनर, प्लेस, टाइम यांचा सामान्यतः वाक्यात हाच क्रम असतो. म्हणजे हे लक्षात ठेवायसाठी लक्षात ठेवा. हे बघा मॅनर, प्लेस, टाइम यासाठी तुम्ही हा शब्द लक्षात ठेवा. MT म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. MT बघा EMPTY मॅनर, प्लेस, टाइम. दे ट्रीटेड द बॉय बॅडली यस्टरडे. मग हे बॅडली बघा बरं हे ॲडवर्ब मॅनर आणि यस्टरडे झालं हे ॲडवर्ब टाइम. शी वेंट होम यस्टरडे. होम झालं याच्यातलं ॲडवर्ब प्लेस आणि यस्टरडे झालं हे ॲडवर्ब टाइम. या पद्धतीनं रचना सामान्यतः आढळते. जेव्हा वाक्यात कम, गो, अराईव्ह, लिव्ह, रीच यापैकी एक क्रियापद येते तेव्हाच ॲडवर्ब ऑफ मॅनर हे ॲडवर्ब प्लेस नंतर वाक्यात येऊ शकते. महत्वाचं बघा. म्हणजे हे झालं वर्ब, हे झालं सब्जेक्ट. ही रीच्ड होम हे झालं ॲडवर्ब प्लेस आणि हे झालं फास्ट ॲडवर्ब मॅनर. बघा इथं मॅनर, प्लेस, टाइमचं इथं सिक्वेन्स मात्र बदलली आहे. प्लेस आधी आलं कशाच्या? मॅनरच्या. त्यामध्ये पुढे बघा आणखी टू इन्फिनिटिव्ह बघा टू प्लस वर्ब ही रचना तोडून त्यात ॲडवर्ब वापरू नये. लक्षात ठेवा टू प्लस वर्बच्या मध्ये दुसरा ॲडवर्ब घेता येणार बघा. फादर ॲडवाइज्ड मी टू नॉट वेस्ट द टाइम. बघा टू नॉट वेस्ट द टाइम या दोघांच्या मध्ये कोण येऊन बसलं याच्यामध्ये हे नॉट हे चालणार नाही. हे तुम्हाला इथं आधी वापरावे लागेल. बघा फादर ॲडवाइज्ड मी नॉट टू वेस्ट द टाइम ही झाली करेक्ट रचना याच्यामध्ये. हार्डली, स्केर्सली, नो सुनर हे ॲडवर्ब्स वाक्याच्या सुरुवातीस वापरताना त्यानंतर नेहमीच हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब ही रचना वापरावी. बघा नो सुनर आय एंटर्ड इथं प्रॉब्लेम आला बघा. नो सुनरच्या नंतर हेल्पिंग वर्ब आलेलं नाहीये. याच्यातून हेल्पिंग वर्ब आपल्याला घ्यावं लागेल. बघा नो सुनर डीड आय एंटर सब्जेक्टच्या नंतर आले की इथं वर्ब सब्जेक्ट आलं. नो सुनर डीड आय एंटर द रूम दॅन आय हर्ड द फोन रिंगिंग. हार्डली आय हॅड इथं इन्व्हर्जन पाहिजे होतं बघा सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बचं बघा. हार्डली हॅड आय एंटर्ड द रूम वेन आय हर्ड द फोन रिंगिंग. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ॲडवर्ब हा प्रकार इथं घेतलेला आहे. धन्यवाद.